आता या म्हणजे सत्तेत बसण्याची पहिली संधी मिळाली, ती पण सौभाग्य ते नाही मिळाले तर त्यांच्यासोबत तुम्हाला काम करता आलं. मग हे सगळं काम करत असताना लोकांच्या समस्या जाणून घेणं असेल किंवा ज्या नव्या गोष्टी पक्षाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून काळाच्या ओघात प्रस्थापित करणं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही करत गेला. याचा पक्षाला काही फायदा झाला त्या काळात? निश्चितपणे म्हणजे पक्षाला आपण काम करत असताना एक तो मेसेज जातो की राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी रोज तळागाळात आहे, लोकांच्या समस्या जाणून घेतोय. मग वेगवेगळे प्रश्न लोकांचे असतात. अगदी आता तर नंतरच्या काळात एक चांगल्या संधी मिळत गेल्या. 2018 साली मला राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद दादांनी दिलं. खरं तर भौगोलिक दृष्ट्या तालुका हा फार मोठा आहे. आपल्या संपादकांना तो माहिती कुठल्या हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी इथं फार मोठ्या मोठ्या लोकांची रांग लागलेली असताना सुद्धा एक कार्यकर्त्यातला निष्ठा किंवा त्याच्यातला प्रामाणिकपणा पाहून, कामाची दडपण पाहून माझ्यासारख्या छोट्या गावातल्या छोट्या कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या तालुक्याचं अध्यक्षपद देण्याची संधी ही माझ्यासाठी फार मोठी संधी होती. पण तिचं सोनं करायचं मी ठरवलं आणि फार झपाटल्यागत मी कामाला लागलो. तदनंतरच्या येणाऱ्या 1919च्या विधानसभा असेल, लोकसभा असतील, त्याला झाडून काम करून नंतरच्या पदवीधर मतदारसंघ असेल, शिक्षक मतदारसंघ असेल, माझा योगायोग चांगला की त्या सगळ्या ठिकाणी मला अतिशय चांगलं यश प्रतिसाद आणि लोकसभेला आमचे खासदार निवडून आले, विधानसभेला आले, पदवीधरचे आले. आणि म्हणजे ह्या सगळ्या यशाचा कुठेतरी आपण वाटेकरी खारीचा वाटा आपला तिथं स्पष्टपणे दिसत होता की बाबा तालुक्यातून एक चांगला रेटा ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देऊ शकलो. आणि मग इनडायरेक्टली त्याचं क्रेडिट हे तालुका अध्यक्षाच्या संघटनेला जातच असतं. पक्ष संघटना मजबूत बांधू शकलो आणि त्याचा परिपाक म्हणून आज मला वाटतं 8 वर्ष झाली ते अध्यक्षपद मी आजही चांगल्या पद्धतीने सांभाळतोय. म्हणजे तोच विश्वास आजही राखण्यात यश मिळालं.